हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर आमची चाललेली आहे बघा आता गुढी उभा करायची. तर सकाळची देवपूजा, रांगोळी, सडा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी तयार होऊन म्हणजे स्वयंपाक करायचा होता म्हणून अशी थोडीशी सिंपल साडी घातलेली आहे. आणि आपलं गुढीची आमची पूजा चाललेली आहे. तर माझी पूजा वगैरे करून झालेली आहे. आता नारळ वगैरे फोडला की पुढच्या दिवशी आतमध्ये जाऊन पोळ्याचा स्वयंपाक करायचा. कारण पोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की आपल्याला 1-1.5 तास तर लागते. मग म्हटलं चला पटकन आवरून स्वयंपाक वगैरे करून पूजा वगैरे झाली की गुढीची नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. तर अर्धा किलो डाळ घातली होती बघा मी. तर अर्धा किलो डाळीला एक 15 ते 20 मिनटं कुकरला लावून 2-4 शिट्ट्या काढल्या आणि मस्त अशी डाळ शिजलेली बघा माझी. आणि त्याच्यानंतर ना गुळ वगैरे टाकून डाळीचं हे करून घेतले. कारण आमच्यात ना जास्त पोळ्या म्हणजे मला आणि ऋतूला दोघालाच आवडतेत माझ्या मुलाला. तर पूर्वाला वगैरे एवढं आवडत नाहीत. तर त्यांच्यासाठी येळवणीची आमटी आणि भात बनवलेला आहे. तर हे पोळ्या झाल्या की येळवणीच्या आमटीसाठी ना मी ओलं खोबरं होतं ना गुढीचं तर ती वापरणार आहे. तर त्याचं बघा वाळल्या खोबऱ्यापेक्षा ना ओल्या खोबऱ्याचे छान होते बघा, भाजी छान होते बघा. तर ती कटाची आमटी म्हणतात काय काय जण येळवणची भाजी म्हणतात. आमच्याकडे येळवणची भाजी म्हणतात. तर त्या भाजीसाठी ना ओलं खोबरं मी मिक्सरला लावून त्याचं थोडंसं असं हे करून घेणार आहे आणि त्याची भाजी बनवते. तर आता बघा पोळ्यासाठी ना मी मैदा वगैरे न घालता आपलं साधं गव्हाचं पीठ आहे ना त्यानंच मळलेलं आहे. कारण मैदा घातला ना थोड्या वेळाने लगेच कडक बनतात बघा पोळ्या. त्यासाठी एकदम मस्त झाले. तसं चिकटपणा पण आहे कारण गहू व्यवस्थित असलं ना नुसत्या गव्हाच्या केल्या तरी छान होते. तर पोळ्या वगैरे झालेत आता. आणि आमटीसाठी ना मी आणि भाजीसाठी ना मी लसूण, ओलं खोबरं, परत आपलं अद्रक हे सगळं याची पेस्ट प्युरी बनवून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचं कोथिंबीरची पण पेस्ट तयार केली आणि ती सगळं टाकून घेतलं. बाकीचं काय मी दुसरं जास्त वापरत नाही ह्या भाजीमध्ये. आणि कढीपत्ता भरपूर असा कढीपत्ता टाकून घेतला बघा. आणि त्याच्यानंतर ना आमचं घरचं काळं तिखट आणि थोडासा घरकुल मसाला असं घालून ना मस्त आणि थोडीशी हळद घालायची. म्हणजे कलर ना एकदम छान येते बघा ह्या भाजीचा. असं येळवणची आमटी असते ना त्याचा कलर एकदम मस्त येते. आणि ही येळवणी आहे त्याच्यामध्ये ओतून द्यायची. तर मस्त झालेली आहे बघा एकदम भाजी. असे एकदम अशी तरी वगैरे कट वगैरे मस्त आलेलं याला. तर आता सगळी पोळ्या आणि ही झालं होतं आपलं पोळ्या आणि कटाची आमटी तर झाली होती. पण एवढे बनवलेले एवढी मोठी भांडी पडली होती आणि मला बनवायची होती अजून भजी. तर भजीसाठी बघा लांब लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे भरपूर. थोडेसे जिरे, थोडासा ओवा, कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर असा सोडा घातला आहे कारण आमच्यात ना थोडेसे एकदम सॉफ्ट असे भजी आवडतात त्याच्यामुळं. तर हे सगळं झालं की भजी वगैरे तळून झाले की मग स्वयंपाकाला एकदम जशी सुटका होते बघा. मग किचन वगैरे साफ करायचं आपलं आणि मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं अजून. आणि थोडीशी भांडी पण आहेत. तर भांडी ना देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यावर मी घासणार आहे. तर इथं नैवेद्यासाठी ताट वगैरे तयार केलेलं आहे बघा सगळे एकदम पूर्ण. तर घरातल्या देवाला आणि बाहेर गुढीला दोन्ही 2 ताटं तयार केलेली आहेत मी. ही आपलं बाहेरचं गुढीचं ताट आहे. तर इथली गुढीची पूजा वगैरे करून घेतली. म्हणलं आता कुठं सारखी सारखी साडी बदलायची म्हणून ह्या साडीवर मी सगळं देवाचं पूजा वगैरे करून घेतली. तर म्हटलं आता वेळ नव्हता आणि कमी वेळ असला ना आपल्याला पटकन असंच करावं लागते बघा. मग घरातल्या पण देवाची ना पूजा नैवेद्य वगैरे दाखवून त्याची पण पूजा वगैरे करून घेतली. आणि राहिलेले फक्त आता माझी भांडी राहिलेत बघा. तर तेवढी भांडी झाली की मग आपलं पण भांडी आणि कपडे धुवून घेतलेले मी अगोदरच फक्त. तर भेटूया माझ्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.